नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण भारतीय संघराज्याचे स्वरूप याविषयी माहिती पाहणार आहे. आपण राज्यशास्त्र पाहत असताना राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहिलेली आहे. त्यानंतर राज्यघटनेची निर्मिती आणि राज्यघटनेची अंमलबजावणी इथपर्यंत संपूर्ण माहिती आपण या सिरीज मध्ये पाहिलेली आहे. मग महत्वाची पार्श्वभूमी पाहिली. राज्यघटनेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीविषयी माहिती पाहिलेली आहे. राज्यघटना लागू झाली पर्यंत माहिती पाहिलेली आहे. राज्यघटनेचा कालावधी जो लागला त्याविषयी माहिती पाहिली. त्यानंतर आपण राज्यघटनेचे जे भाग आहेत, परिशिष्ट आहेत महत्वाची, त्या भाग आणि परिशिष्टाविषयी आपण काय केली, माहिती पाहिली. त्यानंतर जी महत्वाची मसुदा समिती आहे, या मसुदा समितीविषयी माहिती पाहिलेली आहे. बरोबर ना. त्यानंतर ज्या 22 समित्यांची निर्मिती करण्यात आली होती, त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या समित्या आहेत, त्या समित्यांविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्या ज्या समित्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष, तसंच आपल्या राज्यघटनेवर ज्या इतर देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे त्या विषयी सुद्धा आपण काय केली, माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण उद्देश पत्रिका किंवा सरनामा याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांविषयी माहिती पाहिलेली आहे. आणि आज आपण आजच्या भागामध्ये भारतीय संघराज्याचे जे स्वरूप आहे त्याविषयी माहिती पाहणार आहे. जर पाहिलं तर भारतीय संघराज्याचं स्वरूप जर पाहिलं तर भारत हा राज्यांचा संघ आहे. बरोबर ना. भारत हा काय आहे, राज्यांचा संघ आहे. म्हणजे जी शासन प्रणाली आहे ही शासन प्रणाली दोन प्रकारे राबवली जाते. एक केंद्रीय आणि दुसरी राज्य आहे. केंद्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा हे दोन घटक येतात. बरोबर ना. लोकसभा आणि राज्यसभा. आणि राज्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद याविषयी वा हे दोन महत्वाचे घटक येतात. जर आपण केंद्राचा विचार केला तर त्या ठिकाणी महत्वाचे जी पद आहेत याच्यामध्ये राष्ट्रपती आहे, बरोबर, उपराष्ट्रपती आहे, पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट मंडळ आहे. आणि जर राज्याचा विचार केला तर त्या ठिकाणी राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांचं कॅबिनेट मंडळ आहे. तसंच केंद्राचा जर विचार केला तर शासन जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय येतं, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये जर पूर्ण प्रणालीच आपण जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, बरोबर, आणि जे जिल्हा न्यायालय आहे, कनिष्ठ न्यायालय, हे संपूर्ण आपल्या जे त्याची प्रणाली आहे शासन प्रणालीमध्ये, या न्यायालये जे आहेत त्या ती न्यायालये येतात. बरोबर. मग भारत हा काय आहे, राज्यांचा संघ आहे. मग आज आपण भारतीय संघराज्याचे जे स्वरूप आहे याविषयी काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. बघा, जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर भारतीय राज्यघटनेनुसार भारत हा संघ राज्य स्वरूपाचा देश आहे. बरोबर ना. कसा आहे रे, संघ राज्य स्वरूपाचा देश आहे. तर कलम 1 नुसार आपण पाहिलं तर इंडिया अर्थात भारत हा काय आहे, राज्यांचा काय आहे रे, संघ आहे. राज्यांचा संघ आहे. इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच काय, भारत हा राज्यांचा संघ आहे. आणि मग दोन पातळ्यांवर सत्तांचं काय करण्यात आलेलं आहे, विभाजन करण्यात आलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय आणि राज्य दोन पातळ्यांवर विभाजन केलेलं आहे. त्याच्याद्वारे पूर्ण सरकार चालत असतं. जर आपण पाहिलं तर भारतीय संघराज्य पारंपरिक संघराज्यासारखं पूर्णपणे नाहीये. कारण का, त्यात एकात्मक वैशिष्ट्ये आढळतात. म्हणून भारताला अर्ध संघराज्य सुद्धा म्हटलं जातं. भारताला काय म्हटलं जातं रे, अर्ध संघराज्य. भारताला अर्ध संघराज्य असेही म्हटलेलं आहे. भारतात केंद्र व राज्य असे दोन पातळ्यांवर सत्ता काय झालेली आहे, विभागलेली आहे. आणि त्याचीच माहिती म्हणजे भारतीय संघराज्याचं स्वरूप याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, पहिलं महत्वाचं संघराज्याचं स्वरूप द्विस्तरीय शासन व्यवस्था आहे. बरोबर ना. तर द्विस्तरीय म्हणजे काय, या ठिकाणी केंद्र शासन आणि राज्य शासन, बरोबर, या दोन पातळ्यावर काय चालतं, सरकार चालतं. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, द्विस्तरीय शासन. द्विस्तरीय शासन. तर ही जी प्रशासनाची रचना आहे ती दोन स्तरांमध्ये करण्यात आलेली आहे, केंद्रीय आणि राज्य. केंद्रीय आणि राज्य करण्यात आलेले आहे. आणि ही
जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडियाद्वारे काय करण्यात आलेली आहे, निश्चित करण्यात आलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाद्वारे काय करण्यात आलेले आहे, निश्चित करण्यात आलेले आहे. तर आता आपण पाहिलं तर केंद्रीय शासन मी सांगितलं, केंद्रीय शासनमध्ये महत्वाचे घटक जर आपण पाहिलं तर राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये जर पद पाहिली तर याच्यामध्ये राष्ट्रपती येतात, बरोबर ना. राष्ट्रपती येतात, त्यानंतर कॅबिनेट मंत्री किंवा पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ, हे सर्व जी पद आहेत महत्वाची पद, ही महत्वाची पद कुठे येतात रे, केंद्रीय शासनामध्ये येतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशाच्या हिताचे जे विषय आहेत हे केंद्रीय शासनामध्ये काय केले जातात, हाताळले जातात, बरोबर. मग संरक्षण असेल, परराष्ट्र धोरण, चलन, रेल्वे, दळणवळण इत्यादी विषय हे सगळे कोणाकडे असतात रे, केंद्राकडे असतात. कोणाकडे असतात, केंद्राकडे असतात. आणि मग संसद जर म्हटलं तर संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे महत्वाचे घटक येतात, बरोबर ना. आणि या घटकातून हे जे कार्य आहे याच्या माध्यमातून हे संपूर्ण कार्य केंद्रीय शासन व्यवस्थेचं कार्य चालत असतं. मी सांगितलं संसद म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तीन घटक संसदेमध्ये येतात आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या माध्यमातून ते काय करत असतं, कार्य करत असतं. आता राज्याचा जर विचार केला तर राज्याकडे कोणते विषय येतात, पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती, स्थानिक प्रशासन इत्यादी महत्वाचे जे विषय आहेत हे कोणाकडे येतात, राज्याकडे असतात. आणि मग मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मग विधानमंडळ. विधानमंडळ म्हणजे कोणतं, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या माध्यमातून ते काय करत असतं, कार्य करत असतं. आणि त्यामुळं द्वितीय शासन व्यवस्था असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, द्विस्तरीय, द्विस्तरीय शासन व्यवस्था हा महत्वाचा पहिला घटक आहे. पुढे आहे बघा लिखित राज्यघटना. भारताची जी राज्यघटना आहे ती संपूर्ण काय आहे, लिखित आहे, बरोबर ना. म्हणजे ती दस्तऐवजाच्या काय आहे, स्वरूपात आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लिखित राज्यघटनेची वैशिष्ट्य काय, की ही लिखित राज्यघटना आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो, बरोबर ना. काय केला जातो रे, संविधान दिन, संविधान दिन साजरा केला जातो 26 नोव्हेंबरला. आणि मग हिचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. त्याच्या आपण राज्यघटना निर्मितीच्या वेळेस संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आणि ज्यावेळेस अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950 ला, 26 जानेवारी 1950 ला ती काय झाली, अंमलात आलेली आहे. या तारखेला ती काय झाली, अंमलात आलेली आहे. आणि मग त्यावेळेस आपला देश काय झालेला आहे, प्रजासत्ताक झालेला आहे, बरोबर ना. मग जगातील सर्वात विस्तृत राज्यघटना म्हटली जाते. आपली राज्यघटना जी आहे जगातील सर्वात लिखित आणि विस्तृत राज्यघटना त्याला म्हटलं जातं. कारण का याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शासन रचना, अधिकार, मूलभूत अधिकार जे आहेत नागरिकांचे, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्य आपल्या संपूर्ण राज्यघटनेमध्ये या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व बाबी काय करण्यात आलेल्या आहेत, देण्यात आलेल्या आहेत, बरोबर ना. शासन रचना, अधिकार विभाजन, मूलभूत अधिकार, कर्तव्य इत्यादी सर्व बाबी स्पष्टपणे अ, नमूद करण्यात आलेल्या आहे. आणि ही जी रचना आहे ती स्पष्ट आणि निश्चित राहते. त्यामुळे ही रचना जी आहे जर आपण पाहिलं तर लिखित स्वरूपामुळे शासनाची जी रचना आहे ती स्पष्ट आणि कशी राहते, निश्चित राहते. पुढचा महत्वाचा पॉईंट बघा, सर्वोच्च राज्यघटना. आता भारतात जर आपण पाहिलं तर राज्यघटना हीच काय आहे, सर्वोच्च आहे. जर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वोच्चची कारणं काय देण्यात आलेली आहेत बघा. संसद किंवा राज्य विधानमंडळाने जर कायदा केला आणि तो राज्य घटनेविरुद्ध जर कायदा असला तर तो कायदा काय करण्यात येतो, रद्द करण्यात येतो. म्हणजे संसद आणि राज्य विधानमंडळ हे राज्य घटनाविरुद्ध कायदा करू शकत नाही. जी संसदेची चौकट असते त्या संसदेच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. आणि जर असं जर केलं, जर राज्य घटनेविरुद्ध जर कायदा केलं तर तो अधिकार सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्ट काय करतं, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे जे कायदे करण्यात आलेले संसदेकडे किंवा विधानमंडळाकडे हे जे कायदे करण्यात आलेले आहेत ते काय करते रे, रद्द करते. आणि त्यामुळं सर्वोच्च राज्यघटना म्हटलेलं आहे, बरोबर ना. किंवा बघा याला न्यायालयीन पुनरावलोकन असं म्हटलं जातं. न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय, की जर संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने जर कायदे केले असेल तर न्यायालय ते जे कायदे करण्यात आलेले आहेत ते राज्यघटनेच्या चौकटीत आहेत किंवा नाही हे तपासण्याचं काम करतं. आणि ते जर राज्यघटनेच्या चौकटीबाहेर असेल तर ते कायदे रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे, बरोबर. पुढं
आता पुढचं अधिकारांचे विभाजन. आता आपण पाहिलं की अधिकारांचे विभाजन हे संघराज्य व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. कारण का महत्वाच्या अधिकारांचे विभाजन करण्यात आलेले आहे. केंद्रीय शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था. याच्यामध्ये केंद्राला जास्तीत जास्त काय करण्यात आलेले आहेत, अधिकार काय करण्यात आलेले आहेत, देण्यात आलेले आहेत. भारतात केंद्र व राज्य यांच्यातील अधिकारांचे काय करण्यात आलेले विभाजन करण्यात आलेले आहे. आणि हे जे अधिकाराचे विभाजन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधील जे 7वे अनुसूची आहे, या 7व्या अनुसूचीनुसार ते काय करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. 7वी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये अधिकार काय आहेत किंवा अधिकाराचे विभाजन कसं करण्यात आलेलं आहे हे आपल्याला 7व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळेल. मग अधिकारांचे विभाजन. पुढं महत्वाचा मुद्दा, स्वतंत्र न्याय व्यवस्था. जर आपण पाहिलं तर भारतामध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे आणि हे अत्यंत भारताच्या संघात्मक रचनेचं एक अत्यंत महत्वाचं काय आहे, वैशिष्ट्य मानलं जातं स्वतंत्र न्याय व्यवस्था. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतात न्यायपालिका, कार्यपालिका व विधिमंडळ यांच्यापासून स्वतंत्र काय करण्यात आलेली आहे, ठेवण्यात आलेली आहे, बरोबर ना. जे संसद आहे किंवा विधानमंडळ आहे याच्यापासून हे काय करण्यात आलेली आहे, वेगळी करण्यात आलेली आहे. यांना स्वतंत्र काय करण्यात आलेले आहेत, अधिकार देण्यात आलेले आहेत. मग त्यासाठी जर आपण पाहिलं तर हा न्याय व्यवस्थेची रचना करण्यात आलेली आहे. एकात्म न्याय व्यवस्थेची काय करण्यात आलेली आहे, रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे आणि त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय आहे. आणि मग त्यांच्या अधिकारामध्ये ते काय करतं, काम करत असतात. जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांना सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला तर सुप्रीम कोर्टाशिवाय तो कोणालाही बदलता येत नाही, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, बरोबर. पुढं बघा, राज्यघटना लवचिक व अलवचिक. आता हे महत्वाचं आहे. जर राज्यघटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर तो कलम 368 नुसार करता येतो, मात्र राज्यघटनेच्या चौकटीबाहेर जाता येत नाही. आता हा जो बदल करायचा आहे हा बदल काहीसा लवचिक आणि काहीसा कठीण आहे. काहीसा लवचिक किंवा काहीसा अलवचिक असं त्याला म्हटलेलं आहे. आता त्याचं कारण काय आहे किंवा ही दुरुस्ती प्रक्रिया जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 368 मध्ये ती काय करण्यात आलेली आहे, नमूद करण्यात आलेली आहे. मग या पद्धतीचं अलवचिक पद्धतीचं स्वरूप काय आहे, राज्यघटनेत बदल करण्यासाठी बघा संसदेमध्ये विशेष बहुमत आवश्यक असतं. संसदेमध्ये काय करावं लागतं, विशेष बहुमत आवश्यक असतं. आणि काही प्रमाणामधून अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांनी त्याला काय द्यावे लागते, मंजुरी लागते. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये जरी संमती मिळाली तर त्यासाठी राज्यांची सुद्धा संमती आवश्यक असते. तर राज्यांनी संमती दिली नाही तर ती घटना दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे राज्यघटना सहजपणे बदलता येत नाही. त्यासाठी कशी आवश्यकता लागते रे, राज्यांची मंजुरी काय असते, आवश्यक असते. अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी मंजुरी दिली तरच ती काय करता येते, घटना दुरुस्ती करता येते. लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला थोडीशी लवचिक आणि अलवचिक असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं हे दुरुस्तीचे जे आहे ते 3 प्रकार ठेवण्यात आले. दुरुस्तीचे काय करण्यात आले, 3 प्रकार ठेवण्यात आलेले. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं आहे साध्या बहुमताने. आता साध्या बहुमताने म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये जर बहुमत मिळालं तर त्याच्यामध्ये काय करण्यात येतं, बहुमत त्या ठिकाणी दिलं जातं. मग याचं उदाहरण जर राज्यांची सीमा बदलायची असेल तर काही तरतुदी साध्या प्रमाणात त्या बदलता येतात, बरोबर ना. म्हणजे जे मतदान आहे ते 49% आणि 51% असं बहुमत मिळालं तर त्याच्यामध्ये बदल करता येतो. त्याला म्हटलं जातं साध्या बहुमताने. आता दुसरा आहे विशेष बहुमताने. आता दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत काय असतं, आवश्यक असतं. असं जर आवश्यक म्हणजे आवश्यक असतं आणि मग बहुसंख्येच्या दुरुस्त्या आहेत त्या विशेष बहुमताने करता येतात. त्यासाठी मात्र 2/3 बहुमत काय असतं, आवश्यक असतं. आणि तिसरं जे थोडीशी अलौकिक जे म्हटलेलं आहे, विशेष बहुमत आणि राज्यांची काय लागते, मंजुरी लागते. म्हणजे मी सांगितलं की याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यसभा लोकसभेकडे जर बहुमत मिळालं आणि राष्ट्रपतींनी जरी त्याच्यावर सही केलेली असली तरी त्या ठिकाणी अगोदर राज्यसभा आणि लोकसभामध्ये बहुमत मिळाल्यानंतर ते कुठे जातं, त्या राज्यांकडे जातं. आणि मग संसदेसोबत किमान निम्मा राज्यांनी जर मान्यता दिली तरच ते राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपतीची अनुमती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते, घटना दुरुस्ती होते. अन्यथा जर जरी संसदेची मान्यता असली
राज्यांचं बहुमत नसेल तर ती घटना दुरुस्ती होत नाही. त्यामुळे तिसरी पद्धत आहे, विशेष बहुमत घेतलं जातं. म्हणजे 2/3 राज्यसभा आणि लोकसभा, बरोबर ना, संसदेचं. आणि त्यानंतर कशाची मंजुरी लागते? राज्यांची मंजुरी लागते. त्यामुळं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बघा, राज्यघटना लवचिक आणि थोडीशी कशी आहे? अलवचिक किंवा ताठर आहे. म्हणजे साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि तिसरं विशेष बहुमत प्लस राज्यांचं सुद्धा काय लागते? मंजुरी लागते. तरच त्याच्यामध्ये बदल करता येतो. हे महत्वाचे. राज्यघटना लवचिक व अलवचिक आहे. पुढं एकच नागरिकत्व. आता भारताचं जर आपण पाहिलं तर कोणत्याही राज्याचा असला तरी नागरिकत्व कायच करण्यात आलेलं आहे. तुझा महाराष्ट्राचा असला तर त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा नागरिकत्वाच्या ठिकाणी आपण काय लिहितो रे? भारतीय किंवा भारत, बरोबर ना? मग याच्यामध्ये राज्यांना वेगळं नागरिकत्व देण्यात आलेलं नाही. संपूर्ण भारत हा राज्यांचा काय आहे? संघ आहे. मग कोणत्याही राज्याचा असला तरी नागरिकत्व आपल्याला काय करावं लागतं? भारतीय असंच लिहावं लागतं त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर एकच नागरिकत्व हे भारताच्या एकात्म स्वरूपाचं महत्वाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला फक्त भारतीय नागरिकत्वच असतं. राज्याचं नागरिकत्व त्या ठिकाणी दिलं जात नाही. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर नागरिकत्वामध्ये आपण भाग कलम 5 ते 11 याच्यामध्ये नागरिकत्वाविषयी विशेष ज्या तरतुदी पास करण्यात आलेल्या आहेत, त्या भाग अ, 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 बघा महत्वाचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ भाग जे मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये भाग 3 मधलं कलम 5 ते 11 मध्ये, कलम 5 ते 11 मध्ये ते काय करण्यात आलेलं आहे? देण्यात आलेलं आहे. आता एकच नागरिकत्व म्हणजे काय? म्हणजे भारतात राहणारा जो व्यक्ती आहे, त्या राहणाऱ्या व्यक्तीला, मग तो कुठेही असेल, तर त्याला एकच नागरिकत्व भारतीय नागरिक म्हणून काय मिळते? मान्यता मिळते. जर आपण अमेरिका देशाचा विचार केला तर त्या ठिकाणी राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि देशाचं नागरिकत्व वेगळं आहे. म्हणजे राज्यात ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचं त्यांना नागरिकत्व प्लस त्यांना देशाचं नागरिकत्व सुद्धा दिलं जातं. तसं भारतामध्ये नाहीये. भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही राज्यामध्ये राहत असलं तर नागरिकत्व कोणतं मिळतं? भारतीय हे नागरिकत्व काय केलं जातं? दिलं जातं. बरोबर ना? महाराष्ट्रात राहणारी व्यक्ती महाराष्ट्रीय नागरिक नसून भारतीय नागरिक असते. स्वतंत्र नागरिकत्व दिलं जात नाही. कोणत्याही राज्याचं स्वतंत्र नागरिकत्व दिलं जात नाही. आता संघ राज्याची तुलना जशी मी सांगितलं, अमेरिकेसारख्या देशात दुहेरी नागरिकत्व आहे. बरोबर ना? म्हणजे राष्ट्रीय प्लस कशाचं मिळतं रे? राज्याचं सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं? नागरिकत्व दिलं जातं. आणि म्हणून एकच नागरिकत्व हे भारताच्या एकात्म प्रवृत्तीचं काय आहे रे? लक्षण आहे. एकात्म प्रवृत्तीचं ते महत्वाचं लक्षण आहे. पुढचा पॉइंट, आणीबाणीची तरतूद. आता बघा, आणीबाणीच्या तरतुदी ही भारताच्या राज्यघटनेतील अत्यंत महत्वाची तरतूद आहे. तर याच्यामध्ये या तरतुदीमध्ये विशेष परिस्थितीत केंद्र सरकारला हा काय करण्यात आलेला आहे? अधिकार देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारला हा अधिकार देण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर कलम 52 ते 360 मध्ये या आणीबाणीच्या 3 प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 352 ते 360. आता कलम 352 जर पाहिलं, आता ह्या ज्या आणीबाण्या आहेत त्याच्याविषयी पूर्ण स्पष्टीकरण आपण पुढच्या भागामध्ये काय करणार आहे? ज्यावेळेस आपण राष्ट्रपती पदाविषयी माहिती पाहणार आहे, तर ही माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आता मी थोडक्यात सांगितलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. आता याच्यामध्ये जर बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड आणि या कारणामुळे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी काय करू शकतात? जाहीर करू शकतात. त्यात महत्वाचं, त्या आणीबाणीची जी घोषणा आहे ती फक्त राष्ट्रपती करतात. कोण करतात रे? राष्ट्रपती. तर याचे 3 प्रकार आहेत. बघा, राष्ट्रीय आणीबाणी, नंतर राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. बरोबर ना? याच्यामध्ये जर महत्वाचं पाहिलं तर पहिलं जे कलम आहे याच्यामध्ये युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड या कारणांमुळे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी काय केली करतात? जाहीर करू शकतात. दुसरं आहे कलम 356 राज्य आणीबाणी. राज्यातील घटनात्मक यंत्रणेचं अपयश जर समजलं, म्हणजे राज्यातील शासन राज्य घटनेनुसार चालत नाही असं जर राज्यपालाने राष्ट्रपतींना कळवलं तर त्या ठिकाणी राष्ट्रपती राज्य आणीबाणी घोषित करू शकतात. ज्याला राष्ट्रीय घटनात्मक यंत्रणेचं अपयश असं म्हटलं जातं. राज्यातील शासन राज्यघटनेनुसार चालत नसल्यास ती लागू करू शकतात. मग राज्यपाल आपला अहवाल कुणाकडे देतात रे? राष्ट्रपतीकडे देतात. आणि मग राष्ट्रपतींचा निर्णय असतो की राज्य आणीबाणी घोषित करायची आहे किंवा नाही. पुढं आर्थिक आणीबाणी. देशाची आर्थिक स्थिरता जर धोक्यात आली, याचं कलम किती आहे? आर्थिक आणीबाणीचं कलम 360, कलम 352, कलम 356 आणि शेवटचं कलम 360 आर्थिक आणीबाणी.
जर देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात आल्याचं जर धोक्यात आले असेल तर राष्ट्रपती ती काय करू शकतात, जाहीर करू शकतात. मग महत्वाचं आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीचे काय करण्यात आलेले आहे, तरतूद तरतूद करण्यात आलेली आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढं राज्यपालांची नियुक्ती. कारण का राज्यपाल जर आपण पाहिलं तर राज्याचा घटनात्मक प्रमुख, जसा देशाचा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतो तसा राज्याचा घटनाप्रमुख कोण असतो रे, राज्यपाल असतो. बरोबर ना, कोण असतं, राज्यपाल असतो. आणि जर आपण पाहिलं तर राज्यपालांची नियुक्ती जी आहे ही राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करत असतं. कोण करतं रे, केंद्र सरकार करत असतं. आणि ही तरतूद भारताच्या एकात्मिक प्रवृत्तीचं काय मानलं जातं, लक्षण मानलं जातं. राज्यघटनेमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये राज्यघटनेमध्ये कलम 153 ते कलम 162 मध्ये राज्यपालांविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 153 ते 162 मध्ये याविषयी राज्यपालांविषयी काय करण्यात आलेले आहे, तरतूद करण्यात आलेले आहे. राज्यपालांना ची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला देण्यात आलेला आहे, केंद्र शासनाला देण्यात आलेला आहे. पुढं संसदेला राज्यांच्या सीमा बदलाचा अधिकार. आता भारतामध्ये संसदेला राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसंच त्याचं विभाजन किंवा विलिनीकरण करण्याचा सुद्धा अधिकार हा कुणाला देण्यात आलेला आहे, संसदेला देण्यात आलेला आहे. संसदेला राज्याच्या सीमा बदलाचा, नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा विलिनीकरण करण्याचा अधिकार आहे. मग राज्यघटनेमध्ये जर आपण पाहिले तर ही तरतूद कलम 2 आणि कलम 3 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 2 आणि कलम 3 मध्ये ही जी तरतूद आहे, राज्यांच्या सीमा बदलणे, नवीन राज्य निर्माण करणे, राज्यांचं विलीनीकरण करणे, ही तरतूद कलम 2 आणि कलम 3 मध्ये करण्यात आलेली आहे. बघा, कलम 2 नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना संसदेला भारताच्या संघ राज्यात नवीन राज्य दाखल करण्याचा किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा काय रे, अधिकार देण्यात आलेला आहे. आणि कलम 3 मध्ये राज्यांच्या सीमा बदलाचा अधिकार आहे. कलम 3 मध्ये काय आहे, राज्यांच्या सीमा बदलांचा अधिकार आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचे. म्हणून संसदेला राज्यांच्या सीमा बदलाचा अधिकार ही महत्वाची तरतूद आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा त्याला ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. आता अखिल भारतीय सेवा ही भारताच्या एकात्मक प्रवृत्तीचं लक्षण मानलं जातं. याच्यामध्ये या सेवेचा अधिकार केंद्र सरकार मार्फत नियुक्त केले जातात, परंतु ते राज्य व केंद्र या दोन्ही स्तरांवर काम करतात. बरोबर ना. आता हे जे अधिकारी आहेत ते युपीएससी द्वारे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन द्वारे निवडले जातात. निवडण्याचा अधिकार आहे केंद्राचा, मात्र नियुक्ती राज्यांमध्ये त्याची केली जाते. मग याची तरतूद जी आहे ते राज्यघटनेमधील कलम 312 मध्ये ऑल इंडिया म्हणजे अखिल भारतीय सेवेची तरतूद कलम 312 मध्ये करण्यात आलेली आहे. कुठे करण्यात आलेली आहे, कलम 312 मध्ये. तर या कोणकोणत्या प्रमुख सेवा आहेत अखिल भारतीय सेवा, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFOS, नंतर इंडियन पोस्ट सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे सर्व्हिस आहे. बरोबर ना. नंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे. मग अशा अनेक महत्वाच्या 22 सेवा आहेत. लक्षात ठेवा, अखिल भारतीय सेवा. पुढं एकात्मक पद्धतीची निवडणूक यंत्रणा. जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग आहे. बरोबर ना. जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोग आहे. मग त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, हे मग एकच आहे. या सगळ्यांच्या निवडणुका एकाच पद्धतीने काय केल्या जातात, घेतल्या जातात. बरोबर. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राज्य शासनाच्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची काय करण्यात येते, स्थापना करण्यात येते. मग भारतामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राष्ट्रपती निवडणुका या सर्व एकाच निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली घेतल्या जातात. बरोबर ना. एकाच निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली त्या घेतल्या जातात. आता राज्यांना स्वतंत्र निवडणूक आयोग नाही. बरोबर. कारण का, ते स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे राज्य निवडणूक आयोग आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असतो. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका घेण्याचं काम कोण करतं, राज्य निवडणूक आयोग करत असतं. आणि वरच्या ज्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा राष्ट्रपती निवडणुका ज्या आहेत त्या सर्व ज्या महत्वाच्या निवडणुका आहेत हे घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोग यांना एकाच पद्धतीने काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी, निवडणूक चिन्हे, आचारसंहिता सर्व बाबींमध्ये राष्ट्रीय एकसंघता काय करण्यात येते,
दिसून येते. राष्ट्रीय एकसंधता दिसून येते आणि संपूर्ण देशात निवडणुकीची एक समान पद्धत अस्तित्वात आहे. बरोबर ना? जर आपण पाहिलं तर देशामध्ये जरी आपण आता सध्याच्या जर निवडणुका पाहिल्या तर ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जात नाही. ते यंत्राद्वारे सध्या त्या घेतल्या जातात. हे एकात्मतेचं लक्षण आहे. सर्वच्या सर्व ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका यांत्रिक पद्धतीने त्या सध्या काय केल्या जातात, घेतल्या जातात. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढं भारतामध्ये एकच राष्ट्रध्वज आणि एकच राष्ट्रगीत आहे. जर आपण राज्यघटनेमध्ये पाहिलं तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान जे आपलं आहे संपूर्ण भारताचं एकच आहे. 24 जानेवारी 1950 रोजी त्याला काय मिळाली, स्वीकृती मिळाली. बरोबर ना? त्याचा आपण पाहिलं राष्ट्रध्वज जो आहे तो पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला आहे आणि राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान जे आहे ते गीतांजली आणि आनंदमठ या साहित्यातून काय करण्यात आलेलं आहे, घेण्यात आलेलं आहे. मग राष्ट्रध्वज काय आहे, आपला तिरंगा आहे. राष्ट्रगीत जनगण मन आहे. राज्यांना स्वतंत्र ध्वज किंवा राष्ट्रगीत याला काही मान्यता नाही. म्हणजे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान किंवा ध्वज नाही. सर्व राज्यांना भारतातील जेवढे राज्य आहेत त्यांना एकच ध्वज आणि एकच राष्ट्रगीत आहे. बरोबर? ही व्यवस्था राष्ट्राच्या अखंडतेचे आणि सार्वभौमतेचं काय आहे, मग प्रतीक आहे. संघराज्याचं राज्यांना स्वतंत्र प्रतीके असतात. बरोबर ना? परंतु भारतात राष्ट्रीय प्रतीकांची एकच काय आहे, व्यवस्था आहे. भारतात राष्ट्रीय प्रतीकांची एकच काय करण्यात आलेली आहे, व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढचं महत्वाचं, संपूर्ण भारतासाठी एकच महालेखा परीक्षक ज्याला कॅग असं म्हटलं जातं, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याला कॅग असं म्हटलं जातं. केंद्र आणि राज्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहारांचं लेखा परीक्षण करण्यासाठी कॅगची काय केली जाते, नियुक्ती केली जाते. आणि मग सर्व भारतासाठी एकच महालेखा परीक्षक काय करण्यात आलेला आहे, ठेवण्यात आलेला आहे. मग राज्यांना स्वतःचा सर्वोच्च लेखा परीक्षक नाहीये. बरोबर ना? केंद्र आणि राज्यांचा एकच लेखा परीक्षक आहे. आर्थिक नियंत्रणाची ही केंद्रीकृत रचना भारताचे एकात्म स्वरूपाचं काय करते, शिक्का मोर्तब करते. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मग बघा, त्या महत्वाच्या भारतीय संघराज्याचे जे स्वरूप आहे मग त्याची वैशिष्ट्ये आपण काय केलेली आहेत, आजच्या भागामध्ये पाहिलेले आहेत. मागील भागामध्ये आपण राज्यघटनेची संपूर्ण पार्श्वभूमी पाहिलेली आहे. राज्यघटनेची निर्मिती पाहिलेली आहे. राज्यघटनेच्या समित्या पाहिलेल्या आहेत. या 25 भागामध्ये महत्वाचे भाग आहेत त्यांची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर परिशिष्टे यांची माहिती पाहिलेली आहे. उद्देश पत्रिका याविषयी काय केलेली माहिती पाहिलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण भारतीय संघराज्याचं काय पाहिलेलं आहे, स्वरूप पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, या भागाची काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.